एवढं शांत वातावरण आणि एवढा जोरात व्ह्यू कुठे येतो हे बघायचं असेल तर ब्लॉग पूर्ण एंड पर्यंत बघा. घरातून बाहेर पडून गल्लीत जातोय आणि पहिला तर पिकअप बाहेर काढतोय. गावातनं मी समुद्र जायला घेतोय, त्यात माझ्या गाडीत पण अंडी जास्त होती म्हणून त्यालाच अंडी पकडायला होतोय आणि मग आम्ही जातोय दुकानावरती. दुकानात गिराईक चालू होतं आणि माल सपायला आणि मी तिथं पोहोचायला. मग गाडीतला पहिला तर मला काढून देतोय यांना आत. बऱ्यापैकी पंपावनी गर्दी कमी झाल्या, मग पहिला तर जाऊन ऍक्सिसची टाकी फुल करून घेतोय मी. चिकनला तर कंटिन्यू गिराईक चालूच होतं, त्यातनं पण आधी मध्ये अंड्याच गिराईक येत होतं. मग त्यांना पहिला तर अंडी देतोय. तोपर्यंतच प्रदीप दायतात. मग प्रदीप दांच्याकडनं दूध घेऊन मी तसंच जातोय नॉन ऑइल देतोय आणि मग दुकानात देऊन गाडी उतरायला चालू करतोय. गोडाऊनला माल जास्त झालेला, मग माल भिवून एका साईडला जास्त बसतोय. मग पहिला तर गोडाऊनचा माल सगळा सुट्टा करून घेतोय आणि मग मी आणि वसंतप्पा गाडीतली अंडी उतरून घेतोय. दुकानातलं सगळं बऱ्यापैकी आवरून झाल्यानंतर गिराईक शांत झालं लगेचच मी बांबड्या देतोय आणि पहिला तर गाडीची टाकी फुल करून घेतोय. घरी आल्यानंतर प्रॉब्लेम असा झालेला की माझ्या पुढे एक ट्रॅक्टर लागलेला आणि त्यातलं पाणी जोपर्यंत उतरून होत नाही तोपर्यंत मला गाडी पुढे घेता येत नाही. झोपून उठल्यानंतर बघतोय की बाहेर कंटिन्यू पाऊस चालू होता. मग पाऊस शांत होतो पण मी घरात थांबतोय आणि पाऊस संपल्यावरती लगेचच घरातून बाहेर पडतो. पाऊस शांत झाल्यावरती एवढं जोरात डोंगर दिसालतात का नाही, विषय लोड होता आणि त्यात माझ्यासोबत एनके पण होता. आजचा ब्लॉग मित्रांनो इथेच एंड करूया. भेटूया उद्या न्यू ब्लॉग मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडला असेल तर अकाउंटला फॉलो करा आणि होता तेवढा व्हिडिओ शेअर करा आणि युट्यूबला बघत असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि होता तेवढे शेअर करा.